नमस्कार. आता शासनाने एक नवीन जी-आर काढलेला आहे आणि या जी-आरमध्ये हिंदू लिंगायत आणि वीरशैव व लिंगायत बांधवांचा अमृत योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, काय आहे अमृत योजना? तर अमृत जी आहे ती अमृत ओपन कास्टसाठी दोन वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आली. मित्रांनो, जे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय व्यक्ती आहेत, ज्यांना कुठलंही महामंडळ नाही, अशी लोक अमृतचा लाभ घेऊ शकतात. आता यामध्ये हिंदू लिंगायत आणि वीरशैव लिंगायताचा समावेश करण्यात आलेला आहे. यात कुठले लाभ दिले जातात? तर मित्रांनो, यामध्ये MPSC UPSC करण्यासाठी, कौशल्य प्रशिक्षण करण्यासाठी, वेगळं उच्च शिक्षण घेण्यासाठी, परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाभ, आर्थिक मदत दिली जाते. आणि याचबरोबर स्वयंरोजगारासाठी व्याज परतावा योजना, जे इतर महामंडळाकडे चालतात 15 लाखापर्यंतचा, तोही लाभ या योजनेमधून दिला जातो. म्हणजे 15 लाखापर्यंत कुठलाही उद्योग आपण स्वयंरोजगार किंवा उद्योग करत असू तर त्यामध्ये बँकेने लोन मंजूर केल्यानंतर जे व्याज आकारणी केली जाते तो व्याज परतावा महामंडळामार्फत दिला जातो. तो आता अमृतमार्फत दिला जाणार आहे. मित्रांनो, यामध्ये अर्ज करण्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता जेही लागतात, शैक्षणिक गोष्टीसाठी करावा लागेल. आणि उद्योगासाठी अर्ज करण्यासाठी मात्र बेसिक अट कुठली असेल तर आपल्या TCवर म्हणजे डॉक्युमेंटवर हिंदू लिंगायत किंवा वीरशैव लिंगायत आणि त्याबरोबर आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेलं प्रमाणपत्र, ज्याला म्हणतो आपण 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलेलं, हे आवश्यक आहे. अशा डॉक्युमेंट घेऊन आपण या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अमृतकडे अर्ज करू शकता. आता दुसरी बाब अशी आहे मित्रांनो, की 2-3 वर्षापूर्वी वीरशैव लिंगायतासाठीच महाराष्ट्र शासनाने आणखी एक योजना काढली होती, ज्या योजनेचं नाव होतं जगद्गुरू महात्मा बसवेश्वर महामंडळ. हे महामंडळामध्ये अट अशी होती की जे लिंगायतामध्ये OBC सर्टिफिकेट धारक आहेत, फक्त त्यांनाच त्यामध्ये लाभ मिळत होता. त्यामुळं लिंगायत धर्मातली म्हणजे लिंगायत जातीतली जी व्यक्ती ओपनमध्ये आहे त्यांना हा लाभ मिळत नव्हता. म्हणून आता या नवीन जी-आरमुळं हिंदू लिंगायत किंवा वीरशैव लिंगायतासाठी एक नवीन दालन ओपन झालेलं आहे, ज्यामध्ये आपण ॲप्लिकेशन करू शकतो. म्हणजे ह्या समाजातील बांधव ॲप्लिकेशन करू शकतात आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. डबल लाभ मात्र घेता येणार नाही. जर का त्याच्या TCवर OBCची नोंद असेल, म्हणजे OBCचं सर्टिफिकेट असेल, तर मात्र जगद्गुरू बसवेश्वर महामंडळाकडे अर्ज करावा लागेल. मित्रांनो, हा बेसिक फरक लक्षात घेणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. धन्यवाद.